मी सूरजकुमार मडावी आणि निलेश मदाने यांनी लेखा परीक्षक चांदेराव पिंगळे साहेब उपस्थित आहेत. आपण 4 तारखेला ज्यांचं व्याख्यान या मदाने हे आता महाराष्ट्र विधान परिषदेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघतात, ते देखील उपस्थित आहेत आणि देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचं व्याख्यान शिक्षक सप्टेंबर 1909 मध्ये जन्म, MA मराठी, संस्कृत, BT व LLB पर्यंत शिक्षण, शिक्षक, मुख्याध्यापक, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थांचे संस्थापक होते. चंद्रपूर महाविद्यालय, नारायणगाव. अफाट बुद्धी सामर्थ्याच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रातील आपले असामान्यत्व त्यांच्या प्रतिबिंबातून आले. 17 सप्टेंबर 1969 अत्यंत आणि आपला तरुण यांचा अल्पसा परिचय. हे अमरावती जिल्ह्यातील एका खेडेगावातून मांगुळपीर हे त्यांचं गाव मूळ अमरावती आणि MPSC थ्रू 1999 मध्ये असिस्टंट या पदावर मंत्रालयामध्ये सुरुवातीला रुजू झाले. 2000 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून LAO म्हणून अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी आणि SDO म्हणून बुलढाणा इथे सध्या कार्यरत आहे. याचबरोबर त्यांना साहित्यिक एकूण 6 पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये चला आपले गाव स्वर्गीय RR पाटील साहेबांची प्रस्तावना लाभलेली होती. जसे ग्रामगीता, टंचामुक्तीची गीता आणि तिसरी आहे कौटुंबिक हिंसाचार अधिनियम. काठी जमलेले आपण सर्व नाशिककर, आपल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. वसंत व्याख्यानमाला नाशिक आजचं हे 23वं पुष्प स्वर्गीय गवी अतोलकर स्मृती व्याख्यान देण्यासाठी मी इथं उभा आहे. या अनुषंगाने मंचावर उपस्थित आदरणीय माजी जिल्हाधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि तावोवादाचे महान भाष्यकार श्रीमान वाघ सर, त्याचसोबत श्रीमान बेनी सर, आमचे मित्र आणि ज्यांच्या आग्रहामुळं आणि ज्यांच्या प्रोत्साहनामुळं मी इथं येऊ शकलो ते श्रीमान मडावी सर, सोबतच गुप्ता सर, पिंगळे सर, निलेश महाने सर, मुनशेट्टीवार सर आणि ज्यांनी आज मला नाशिक शहराची परिपूर्ण माहिती दिली असे श्रीमान बाफना सर, या सर्वांना मी अभिवादन करतो. आपल्या जमलेल्या सर्व श्रोतू वर्गाला मी अभिवादन करतो. 94वं वर्ष आहे या व्याख्यानमालेचं आणि ज्या व्याख्यानमालेमध्ये अतिशय दिग्गज महान असे लोक येऊन गेलेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू, सोबतच महात्मा गांधी, लता मंगेशकर यासारख्या, राम शेवाळकर अशा लोकांनी जी व्याख्यानमाला गाजवली आहे त्या व्याख्यानमालेच्या या विचारपीठावर आपण माझ्यासारख्या अगदी छोट्या माणसाला येण्याची, विचार मांडण्याची संधी दिली. आपल्या मनाचं जे औदार्य आहे मी त्याला वंदन करतो, याला मी माझा सन्मान समजतो. गोदावरी नदी वाहते आहे, शेजारी काळाराम मंदिर आहे. राम, ज्या प्रभू रामचंद्राचे पाय इथं लागले ती ही पुण्यभूमी आहे आणि काळाराम ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला ती ही संघर्षाची भूमी आहे. शेजारी देव मामलेदारांचं मंदिर उभं आहे. आम्हाला अभिमान वाटतो. वाघ सरांना आणि मला, मामलेदार, तहसीलदार, महसूल खातं, आम्ही दोघेही महसूल खात्यातले, की लोकांना खायला अन्न नाही म्हणून ज्या देव मामलेदारांनी आपली कोठारं उघडी करून दिलीत आणि त्यांच्या नावानं हे पटांगण ओळखलं जातं, त्या पटांगणावर बसण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं आणि मला बोलण्याचं भाग्य लाभलं.
त्या देव मामलेदारांनाही मी वंदन करतो आणि विषयाकडे वळतो. अडचणींचे दगड फोडत यशाची वाट घडवूया. मला असं सांगण्यात आलं की इकडे हे जे लोक आहेत गोदातीरीच्या त्या म्हणजे पैल तीर ज्याला आपण म्हणतो, ते अशा हातामध्ये थैला घेतलेला आहे, बाजार करायला आलेले आहेत, कोणी भाजीपाला खरेदी केलेला आहे आणि जवळ जे काय 5-10 मिनिटं असतील तर बघूया, पटलं तर ऐकूया म्हणून ते बसलेले आहे. सावधपणाची भूमिका आहे. इथं खुर्चीवर बसलेला उठताना 4दा विचार करावा लागतो. इकडे बसलेले माणसं हे सेफ मोड मधले माणसं आहेत आणि मला असं सांगण्यात आलं की हे जे सेफ मोड मधले माणसं आहे हे कधीही उठून जाऊ शकतात. पटलं नाही की चाललो आम्ही आमच्या घरी. मी तुम्हाला खात्री देतो, विश्वास देतो की इथं बसलेली ही जी माणसं आहेत ती कोणी उठून जाणार नाही. इथली माणसं वाढत जातील. याचं कारण असं आहे की ज्याला ज्याला स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, ज्याला ज्याला आपल्या बालकांचा, आपल्या मुलांचा विकास घडवावयाचा आहे, त्यांना उच्च पदावर गेलेलं पाहायचं आहे, तो व्यक्ती माझ्या शब्दांमध्ये ज्याला इंटरेस्टेड असणे म्हणतो असा इंटरेस्टेड असणार आहे. तो व्यक्ती माझे शब्द कानामध्ये प्राण देऊन ऐकणार आहे. ज्याला ज्याला आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास घडवून आणायचा आहे, आपल्या मुलाला साहेब झालेलं पाहायचं आहे, वाघ सरांसारखं जिल्हाधिकारी झालेलं पाहायचं आहे. मी इथं कशासाठी आलो? खरं म्हणजे मी इथं तुम्हाला एक वस्तू देण्यासाठी आलेलो आहे. ती वस्तू म्हणजे हातोडा देण्यासाठी आलेलो आहे. इथून जाताना प्रत्येकाला एक मी हातोडा भेट देऊन जाणार आहे. मग गोदातीरीच्या या तीरावर असो की त्या तीरावर असो, खुर्चीवर बसलेला असो की खाली बसलेला असो, मी तुम्हा सगळ्यांना एक हातोडा प्रेझेंट देण्यासाठी इथं आलेलो आहे. आता कसं शक्य आहे एवढ्या लोकांना मी एक हातोडा प्रेझेंट देणार? आणि तो तुम्हाला मिळालेला असेल, काय रूपात मिळालेला असेल ते व्याख्यानाच्या शेवटी, हे जे तासभर मी बोलणार आहे या तासाच्या शेवटी आपल्याला कळलेलं असेल. आणि हा हातोडा कुठून सुचतो शब्द असा जाणीवपूर्वक घेतलेला आहे. बऱ्याचदा विषयाची निवड करताना आपण जाणीवपूर्वक करतो की अडचणींचे दगड फोडत यशाची वाट घडवूया. कोणी दगड फोडला? यशाची वाट कोणी घडवली? मग त्या सगळ्यांचा आपल्याला उल्लेख इथं करता येईल का? त्यांच्या आयुष्यातल्या यशोगाथा आपल्याला जाणून घेता येईल का? त्यांनी जो हातोडा वापरला तसा हातोडा आपल्याला वापरता येईल का? आणि आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना यशाच्या पथामध्ये जे जे अडचणींचे दगड येतात त्याच्यावर त्या हातोड्यानं प्रहार करत आपला यशाचा मार्ग मोकळा करता येईल का, याचं चिंतन करण्यासाठी, याचं मनन करण्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत. आणि ज्याला हा मार्ग सापडला त्याला तो हातोडा सप्रेम भेटला असं त्यांना समजायचं आणि आपल्या मनामध्ये धारण करायचा. आयुष्यात अडचण आली की मेंदू मधला, मनामधला तो हातोडा काढायचा, त्या अडचणीवर प्रहार करायचा, आपला मार्ग मोकळा करायचा आणि पुढं मार्गक्रमण करायला सुरुवात करायची. हातोडा कुठून आला? हा हातोडा माझ्या डोक्यामध्ये कुठून शिरला? मला कुठून प्राप्त झाला हातोडा की जो मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे? राज्य आहे बिहार. बिहार राज्यातला गया नावाचा जिल्हा. गया नावाच्या जिल्ह्यामधलं गेल्होर नावाचं गाव. या गेल्होर नावाच्या गावामध्ये एक दलित कम्युनिटी मधला, कम्युनिटीचं नाव जर का घेऊन सांगायचं झालं तर मुसाहर कम्युनिटी, अतिशय डाऊन ट्रोडन अशी कम्युनिटी. या कम्युनिटीचा एक माणूस, त्याचं नाव दशरथ मांझी, अशिक्षित माणूस, अंगठा बहादर माणूस. काय कारण आहे त्याचा मी एवढा गौरवपूर्ण उल्लेख करतोय, वसंत व्याख्यानमालेमध्ये मी उल्लेख करतोय. हा दशरथ मांझी अंगठा बहादर माणूस जेव्हा डेथ झाली, मेला, देवाघरी गेला, तेव्हा बिहार गव्हर्नमेंटनं त्याला स्टेट फ्युनरल दिलं, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. काय कारण आहे? हातोडा कारण आहे. हातोडा हा आपला आजचा कीवर्ड असणार आहे. हा दशरथ मांझी त्या गया जिल्ह्यामधला गेल्लोर नावाच्या गावातला, गया नावाचा जे ब्लॉक आहे म्हणजे हा अतारी ब्लॉक मध्ये येणारा शेजारचा ब्लॉक म्हणजे वजीरगंज. खरं पाहिलं तर अतारी आणि वजीरगंज मधलं जे एरियल डिस्टन्स आहे ते जास्तीत जास्त 12-13 किलोमीटरचं, परंतु मध्ये अशी एक उंच पहाडी होती आणि त्या पहाडीला वळसा घालून गेल्याशिवाय
त्या वजीरगंज ब्लॉक मध्ये जाणं शक्य नव्हतं. या पहाडीच्या ढलांवर उतारावर या दशरथचं शेत होतं. शेतामध्ये जायचा, खुरपा घ्यायचा, पावडा घ्यायचा, आपल्या शेतामधली शेती करायचा. आणि याची बायको, तिचं नाव फाल्गुनी देवी, तिनं घरी आपली भाकर बनवावी, भाजी बनवावी, यावं, दशरथचं शिदोरी घेऊन शेतामध्ये जावं. रस्ता उताराचा, अतिशय तीव्र असा उतार. यांच्या गावाजवळ कुठेही उपचार नाही. उपचार जर का करायला जायचं झालं तर तो त्या पहाडीला वळसा घालून, 80 किलोमीटरचा वळसा घालून त्या वजीरगंज ब्लॉक मध्ये जावं लागायचं. एक दिवस फाल्गुनी देवी, या दशरथची बायको, आपल्या नवऱ्याची शिदोरी घेऊन निघाली. ती चढायला लागली, पाय घसरला, पडली, पाय मोडला. दशरथला त्या दिवसची शिदोरी मिळाली नाही. दशरथ तसाच घरी आला. त्याच्या बायकोला उपचाराकरिताही नेता आला नाही, कारण 80 किलोमीटरचा फेरा घालून जायचं होतं. खरं पाहिलं तर एरियल डिस्टन्स 10 ते 12 किलोमीटर होतं, परंतु मध्ये पहाड उभा होता. या घटनेचा दशरथच्या मनावर अतिशय परिणाम झाला. दशरथ दुसऱ्या दिवशी निघाला. कोणतंही सुतक त्यानं पाळलं नाही. जवळ एक थैला घेतला, निघाला पहाडीकडे. आज त्यानं खुरपं घेतलं नव्हतं, विळा घेतला नव्हता. त्याच्या थैल्यामध्ये होती एक छन्नी आणि एक हातोडा. आणि त्या उंच पहाडावर, हे जे नाशिकच्या बाजूला आपल्याला कुठलंही झाड वगैरे नसणारे, आज आम्ही त्या लेण्यांजवळ गेलो होतो, शेजारी पहाड आहे, असा तो पहाड. आणि एकटा माणूस त्या पहाडावर प्रहार करायला लागला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ज्याला सातत्य म्हणतात. सुमारे 22 वर्ष हा माणूस फक्त पहाड तोडत होता. ज्याच्या घरी अन्न मिरे मागून खात होता. सकाळी उठायचं, थैला घ्यायचा, हातोडा घ्यायचा, छन्नी घ्यायची, पहाडावर प्रहार करायचा. या दशरथ मांझीनं, अशिक्षित माणसानं सतत 22 वर्ष त्या पहाडावर प्रहार केले. आणि त्या पहाडामधून 360 फूट लांबीचा मार्ग तयार केला, जो 25 फूट खोल आहे. एका वेळेला 2 ट्रक जाऊ शकतील, इकडनं एक ट्रक आणि इकडनं एक ट्रक, असा मार्ग त्यानं तयार केला. आणि या एकट्या माणसानं, या दशरथ मांझी, अशिक्षित माणूस, अंगठा बहादर माणूस, या एकट्या माणसानं आज रोजी अतारी आणि वजीरगंज या ब्लॉक मधलं अंतर 80 किलोमीटरवरनं 13 किलोमीटरवर फक्त आणलं. आता केतन मेहतानं चित्रपट बनवायला घेतलेला आहे, मांझी द माउंटेन मॅन. तुम्ही लोक टीव्ही पाहणारे निश्चितच असाल. आमिर खानचा सत्यमेव जयते तुम्ही पाहिला असेल. आमिर खानच्या सत्यमेव जयतेमध्ये देखील या दशरथ मांझीला दाखवण्यात आलं. तुम्ही जर का इंटरनेट वापरणारे असाल, आजकाल पोरांना विचारतात कुठं शिकतो रे म्हणते, तो म्हणते मी IIN मध्ये शिकतो म्हणते. IIN मध्ये कुठे शिकतो, आयडिया इंटरनेट नेटवर्कवर शिकतो म्हणते मी. तर टीव्हीवर तुम्ही ऍड पाहत असाल. जर तुम्ही इंटरनेट वापरणारे असाल तर गुगलवर जा आणि जस्ट फक्त दशरथ मांझी एवढं टाईप करा. तुम्हाला या दशरथ मांझीची संपूर्ण कथा ऐकायला मिळू शकते, वाचायला मिळू शकते, व्हिडिओ पाहायला मिळू शकते. माझा तुम्हा लोकांना, या तीरावरच्या आणि त्या तीरावरच्या दोन्ही लोकांना एकच प्रश्न आहे की एकटा माणूस जर 2 ब्लॉक मधलं अंतर 22 वर्षाच्या सातत्याच्या परिश्रमानं 80 किलोमीटरवरनं फक्त 13 किलोमीटरवर आणू शकतो, पहाडच्या पहाड तोडू शकतो, तर आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणींचे पहाड आपण तोडू शकणार नाही काय? एवढा एक प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आणि पुढे जायचं. इथून मी एका मुलाच्या गोष्टीच्या सांगण्याला सुरुवात करतो. मी मोठा गोष्ट माणूस आहे, फार असे तत्व बित्व बोजळ तत्व आपल्याला बोलायचे नाही. जे काय बोलणार आहोत आपण त्या लोकांच्या यशोगाथा ऐकणार आहोत. लोकांच्या यशोगाथेतून आपल्याला आपल्या यशोगाथेचा मार्ग सापडणार आहे. इतर माणसं यशस्वी कसे झालेत याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हाच आपल्याला आपल्या यशाचा मार्ग सापडू शकणार आहे. मी तुम्हाला एका मुलाची गोष्ट सांगायला सुरुवात करणार होतो. हा मुलगा गरीब घरात जन्मला. त्याची आई 10वा वर्ग नापास, त्याचे वडील 7वा वर्ग शिकलेले. घरामध्ये शिक्षणाचं वातावरण नव्हतं.
आजूबाजूला गावात असं वातावरण होतं की शिकून कोणाचं भलं होतं, कारण शिकल्यावर नोकरी लागायची तर 1,00,000-2,00,000 द्यावे लागते आणि आपल्याकडे खेड्यातल्या माणसाकडे कुठं पैसे असते. माणूस शिकला की त्याला शेती करण्याची सोप्या शब्दात लाज वाटते, म्हणजे तो शेतीच्याही लायकीचा राहत नाही. इकडे त्याला जॉबही मिळत नाही, म्हणजे ना घरका ना घाटका अशी त्याची अवस्था होते. असं जिथं शिक्षणाच्या प्रति वातावरण होतं अशा गावामध्ये हा मुलगा जन्मला. हा मुलगा एवढा हुशार होता, एवढा हुशार होता, एवढा हुशार होता की हा मुलगा 7वीच्या परीक्षेमध्ये प्रथम सत्रामध्ये चक्क नापास झाला होता आणि द्वितीय सत्रामध्ये चक्क वरपास झाला होता. हा मुलगा कसं तरी जा शाळेमध्ये शिक बाबा भलं होईल तुझं काय, असं करता करता 10वी झाला. 10वी नंतर या मुलानं ITI केलं. ITI करूनही या मुलाला नोकरी मिळाली नाही. या मुलानं मग काय करावं तर गावाच्या स्टँडवर एक कपड्याचं आणि टीव्ही टेप रेकॉर्ड दुरुस्तीचं दुकान टाकलं. असा हा मुलगा कसा तरी बाहेरून परीक्षा देऊन 12वी झाला. जमेल तसं कॉलेज करून शाळा पाहिजे विद्यार्थ्यासारखा ग्रॅज्युएट झाला आणि या विद्यार्थ्याच्या डोक्यावर स्पर्धा परीक्षेचं भूत चढलं, झपाटला गेला, मेहनत करायला लागला. या मुलानं STI PSI असिस्टंट नावाची जी एक्झाम आहे ती एक्झाम दिली आणि हा मुलगा चक्क महाराष्ट्र राज्यामध्ये 4था मेरिट आला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की या मुलाला तुम्हाला भेटायला आवडेल का? मी त्याला सोबत घेऊन आलेलो आहे. आवडेल? नक्की आवडेल? मग तो मुलगा तुमच्या पुढे व्याख्याता म्हणून उभा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे माहुली जहागीर नावाचं. आता जातील का थैले भरून लोक जातील का आता घरी? नाही ना. हा मला हेच अपेक्षित होतं. मला हे अपेक्षित आहे की आणखी इथं तुम्हाला जर तुमचे मुलं घडवायचे की नाही तर मी जे शब्द सांगतो हे कानामध्ये प्राण देऊन ऐकावे लागतील, तरच तुम्ही पुढची पिढी घडवू शकाल. अमरावती जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे माहुली जहागीर. माझी आई 10वा वर्ग नापास आहे. माझे वडील 7वा वर्ग शिकले आहे. मी गरीब घरात जन्माला आलो होतो. माझ्या घरामधली जी लाईन होती ती म्हणजे असायची कमी आणि नसायची जास्त. आपण म्हणतो की नाही की रस्ता आहे की खड्डे आहे, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहे, तसं बुवा लाईन कमी वेळा असायची आणि जास्त वेळा नसायची. त्याच्यामुळे तसा प्रश्न होता. मुळीच शैक्षणिक वातावरण नव्हतं. घरामध्ये कोणालाही शिक्षणाचा गंध नव्हता. पुस्तकं वाचल्यावर माणूस जरा सुधारतो कमी आणि बिघडतो जास्त, असं काहीसं वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये मी शिकत होतो. 7व्या वर्गामध्ये टवाळक्या करत होतो, चिंचा बोरं खायला जात होतो. प्रथम सत्रात नापास झालो होतो. मी नापास झालो होतो हे सांगायला मला फार अभिमान वाटते. द्वितीय सत्रामध्ये मी गणितामध्ये खरं पाहिलं तर नापासच झालो होतो. पण गुरुजीला दया आली, म्हणाले पोरगा बरा दिसते, वरपास करणे. तुमच्या नाशकात शब्द आहे का वरपास करणे? मग गुरुजी म्हणतात जाऊ द्या बरा आहे, दे धक्का. ते चित्रपट आहे की नाही? मग 30 पास व्हायला जर 35 मार्क गणितात 100 पैकी लागत असतील, 30 भेटले तर गुरुजी दान टाकल्यासारखं. आपण कसं एखाद्याच्या झोळीत दान टाकतो तसे 5 मार्क दान टाकतात. 30च्या 35 करून टाकले. राजेश खवले तिथेही पास झाला. असं करता करता मी 7वी पास झालो. कसा बसा 10वी झालो. समजे नाही, कळे नाही की काय करायचं. गेलो ITI मध्ये, इलेक्ट्रॉनिक्सचा ITI केला, पण नोकरी कशी मिळतात हे कळत नव्हतं. मित्र हो, नागरिक हो, आदर्श नागरिक हो, आदरणीय नागरिक हो, हे कळत नव्हतं की पुढे काय करावं. व्हिजन नव्हतं. कोणीतरी फार छान म्हटलंय की व्हॉट इज व्हिजन? व्हिजन इज द ॲबिलिटी टू सी द अनव्हिजिबल. जे दिसत नाही ते पाहण्याची कला म्हणजे व्हिजन. हे व्हिजन नव्हतं. जे भविष्यकाळ दिसत नव्हता, जे दिसत होता तो सगळा अंधारच दिसत होता. काय करावं? घरच्यांनी हात आखडते घेतले. म्हणाले तुझं उच्च शिक्षण भरपूर झालं, ITI झाला, भरपूर उच्च शिक्षण झालं, आता तुझ्या पोटापाण्याचं तू बघ. खर्च किती यायचा? 100 रुपये घरून मिळायचे, 80 रुपये पासला जायचे, 20 रुपये पॉकेट मनीचे. पण हाही खर्च सहन होणे शक्य नव्हतं. मग मी काय केलं, गावाच्या स्टँडवर एक दुकान टाकलं. त्यात इकडे टीव्ही टेप रेकॉर्डची दुरुस्ती करायचो, तिकडे काय करायचो तर कपडे विकायचो, रेडीमेडचे कपडे विकायचो. असं करता करता मी गावाच्या शेजारी एक महाविद्यालय निघालं होतं. ब्राह्मणवाडा गोविंदपूर नावाचं गाव होतं. त्यांना म्हटलं देता का ऍडमिशन? कारण मला माझ्या गावातल्या कॉलेजने ऍडमिशन पण नाकारली होती. ते म्हणाले तुमच्यासारखे असे ड्रॉपआउट लोक ऍडमिशन घेतात म्हणे, परीक्षेमध्ये तयारी करत नाही, नापास होतात, आमच्या कॉलेजचा परफॉर्मन्स घसरतो म्हणे, म्हणून तुम्हाला नो ऍडमिशन.
मग गावाच्या शेजारी ब्राह्मणवाडा गोविंदपूर नावाचं गाव होतं, तिथं एक नवीन महाविद्यालय निघालं होतं. मजा अशी होती की नवीन नवीन महाविद्यालय होतं, त्याच्यामुळे त्यांना विद्यार्थी मिळत नव्हते. माझी अडचण होती की मला महाविद्यालय मिळत नव्हतं. आमच्याकडे एक मिर्झा रफी बेग आहे, त्यांनी वापरलेला शब्द आहे जांगल गुत्ता, स्पेशल वराडी शब्द आहे. ते तुमच्याकडे कसं कसं ते कोंडाची चिवडा अशी खासियत असते की नाही, तसं आमच्याकडचा शब्द आहे ज्याला जुगाल टेक्नॉलॉजी आम्ही म्हणतो, जांगल गुत्ता. तर त्या महाविद्यालयाचा आणि माझा बरोबर जांगल गुत्ता जमला. ते म्हणाले की बाबा तुम्ही यायची गरज नाही, मी वराडी शब्द वापरले तर तुम्ही त्याला चालवून घ्यायचं. म्हणजे बा प्रमाण भाषेतही बोलता येईल, परंतु कसं आहे की माणसातला माणूस जिवंत राहायला पाहिजे. आपल्या मातृभाषेला त्यानं विसरू नये असं मी मानणारा माणूस आहे. तर असं ते जुगाल टेक्नॉलॉजी जमली. ते म्हणाले तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणे, आमच्या परीक्षा त्याचा फक्त पास हो जा, नापास झाला तर परफॉर्मन्स घसरेल. आणि छानपैकी त्या महाविद्यालयातून प्रथम क्रमांकानं मी पास झालो होतो. कसा बसा 12वी झालो. कपड्याचं दुकान सुरू होतं, मेकॅनिकी सुरू होती. ग्रॅज्युएशन करायला लागलो. अमरावतीला शिवाजी महाविद्यालय आहे, फार दयाळू प्राध्यापक लोक होते. त्यांना माहित होतं की हा कष्ट करून शिकतोय. असं करता 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 1998 साली माझं ग्रॅज्युएशन झालं. 1998 सालीच एक MPSC नावाची संस्था आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. यातून अधिकारी लोक घडतात, नेमले जातात. त्यांची STI PSI असिस्टंट, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर आणि मंत्रालयातले सहाय्यक याची त्या काळामध्ये अशी जॉईंट एक्झाम निघायची. 6 लाख मुलं परीक्षेला बसलेले. हे 6 लाख मुलं अभ्यास करत होते. ते जुन्या काळामध्ये कोणी एखाद्याने शंख, चक्र, गदा, तलवार घेऊन युद्धात उतरावं आणि आपण युद्धात उतरावं आणि आपल्या हाती काय असावं तर एक दगड असावा, अशी माझी अवस्था होती. कोणतंही मार्गदर्शन नव्हतं, पुस्तकं नव्हते, पुस्तकं घ्यायचे तर स्वतः कमाई करावी लागायची. अशा अवस्थेतला मी होतो. परंतु प्रयत्नांवर निष्ठा होती, प्रयत्नांवर श्रद्धा होती, हातात तो हातोडा होता, संकटावर वार करणारा. परीक्षा दिली. मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना अभिमान वाटतो की कोणतंही मार्गदर्शन नसणारा, कोणतंही क्लास नसणारा, फारसे पुस्तकं नसणारा, उसन्या पुस्तकांवर अभ्यास केलेला मी राजेश खवले त्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात 6 लाख मुलांमधून चक्क 4था मेरिट आलो. अभ्यास करत गेलो, पुढची तयारी करत गेलो, मंत्रालयामध्ये रुजू झालो. 1999 साल डेप्युटी कलेक्टर पदाची मी पूर्व परीक्षा दिली, पास झालो. 2000 साली मुख्य परीक्षा दिली, पास झालो. इंटरव्ह्यू दिला, पास झालो. आणि पुन्हा जवळजवळ 5 ते 6 लाख मुलांमध्ये मी डेप्युटी कलेक्टर संवर्गामध्येही 10वा मेरिट येऊ शकलो. मी असं म्हणेल की संकटावर मात करण्यासाठी, यशाची वाट घडवण्यासाठी लागणारा जो हातोडा पाहिजे तो हातोडा मला गवसला होता. म्हणून मी त्या संकटांवर मात करू शकलो. तुम्हाला जर का आयुष्यामध्ये अशीच वाट घडवावयाची असेल तर तुम्हाला असं संकटांवर मात करणारा, यशाची वाट घडवणारा हातोडा आपल्या मनामध्ये धारण करावा लागेल. सांगण्यासारखं खूप उदाहरण आहे. इथे शेजारी मला येताना आमचे बापना सर म्हणाले की सर हे असं वर चढलं म्हणे की काळारामाचं मंदिर आहे म्हणे. राम एक 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 इथलेच आपल्या आजूबाजूचे संदर्भ आपण घेऊ शकतो. विचार करा की राम एक माणूस म्हणून विचार करा, फक्त माणूस म्हणून. देव पण सोडून द्या. जंगलामध्ये आहे, वनामध्ये आहे. एक भाऊ आहे, फक्त सोबत पत्नी आहे आणि पत्नीलाही हरण करून नेलंय, पळवून नेलंय. कोणी न्यावं तर 14 चौकड्याचा राजा रावण त्यानं नेलेला आहे की ज्याच्याकडे 12 अक्षोहिणी सैन्य आहे, ज्याच्याकडे सोप्या शब्दात शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, ॲटम बॉम्ब आहे, सगळ्या गोष्टी आहे. रामाकडे काय आहे ते एक भाऊ आहे. परंतु अशा अवस्थेमध्ये राम हिम्मत हरत नाही. वालीचा वध करतात, सुग्रीवाची साथ घेतात, हनुमंतासारखा मित्र मिळवतात, वानरांची सेना उभी करतात. खरं पाहिलं तर वानर म्हणजे ट्रायबल, तत्कालीन जी ट्रायबल कम्युनिटी आपण म्हणूया त्यातून निर्माण केलेलं सैन्य, आणि तो मार्ग घडवतात. त्या लंकेपर्यंत सेतू बांधतात, तिथं जातात, तिथं त्या 14 चौकड्याच्या रावणाचा पराभव करतात. तिथून आपल्या पत्नीला सन्मानपूर्वक सोडवून आणतात.
मला असं वाटतं की प्रभू रामचंद्राकडेही तो हातोडा होता. तो जर का संकटावर मात करणारा हातोडा नसता तर प्रभू रामचंद्र एक माणूस म्हणून, देव म्हणून विचार करू नका, माणूस म्हणून विचार करा. तो जर का संकटावर मात करणारा हातोडा प्रभू रामचंद्राकडे नसता तर त्यांच्या मनानं कधीचीच हाय खाल्ली असती. त्यांच्या मनाने हाय खाल्ली नाही. याचं कारण असं की संकटावर मात करणारा हातोडा त्यांनाही सापडला होता. मी काही उदाहरणं स्किप करतो. मला महात्मा फुले यांचं सांगायचं होतं, मला बाबासाहेबांचं सांगायचं होतं उदाहरण, मला बाजी प्रभूचं सांगायचं होतं. मधल्या कालावधीत मी मोबाईल खिशातला काढला होता, तो याच्यासाठीच काढला होता की आपण बोलायला सुरुवात करून किती वेळ झालेली आहे, म्हणजे वेळेचं बंधन आपल्याला पाळता येईल. कारण माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. त्यातलं जे निवडक आहे, वेचक आहे ते तुम्हाला सांगावं असं मला वाटतं. एक मार्केटला पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट. हा माणूस म्हणजे कोण माणूस? हे सगळे हातोडाधारी लोक आहेत बरं. कसे माळाधारी लोक असतात, मणीधारी लोक असतात, जटाधारी लोक असतात, तसे आपलं नवीन एक टर्मिनॉलॉजी आहे, हातोडाधारी लोक आहेत. यांच्याकडे हातोडा आहे म्हणून मी त्यांचा उल्लेख करतोय. हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट. हा माणूस म्हणजे कोण माणूस? या माणसाचं नाव आहे मार्क इंग्लिस. मार्क इंग्लिस हा न्यूझीलंड मधला, न्यूझीलंडमध्ये माउंट क्रूक नॅशनल पार्क मध्ये हा नोकरी करायचा. नोकरी करायचा म्हणजे कोणती नोकरी करायचा? या पार्क हा फार मोठा आहे. पार्क म्हणजे आपल्याकडचा असा बगीचा नव्हे. या पार्क मध्ये अनेक असे बर्फाच्छादित शिखरं आहेत. या शिखरांमध्ये लोक फिरायला जातात, माउंटेनिअरिंग, गिर्यारोहणासाठी जातात. अनेक लोक अडकतात. अडकलेल्या लोकांना सोडवून आणण्यासाठी सर्च अँड रेस्क्यू टीमचा मेंबर म्हणून मार्क इंग्लिस काम करत होता. 1982 मध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना, त्या बर्फाच्छादित पहाडींमध्ये असताना अतिशय जोरदार असं हिमवादळ सुरू झालं आणि मार्क इंग्लिस 13 दिवस बर्फाच्या गुहेमध्ये अडकल्या गेला. 13 दिवस. त्याला हिमदंश म्हणतात, फर्स्ट बाईट म्हणतात, तो झाला. मार्क इंग्लिसला शोधायला इतर लोक गेले. 13 दिवसानंतर सापडला. मार्क इंग्लिसला शोधून खाली आणण्यात आलं आणि खाली आणल्यावर कळलं की याचे दोन्ही पाय हिमदंशाने गेलेले आहेत, कापावे लागतील. इथून या टोंगळ्यापासून मार्क इंग्लिसचे दोन्ही पाय कापले गेले. हे ऐकल्यावर आपल्यातला प्रत्येक माणूस म्हणेल की अरे 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 फार वाईट झालं. आपल्या मनामध्ये दया निर्माण होईल. जग आपल्याविषयी दयाभाव निर्माण करू शकतं. मित्र हो, मित्र हो म्हणजे मित्र मैत्रिणी ज्येष्ठ नागरिक सगळं, माझा तो टर्म आहे ते तुम्ही या अर्थाने घ्या. जग आपल्यावर दया भाव मनात निर्माण करू शकतं, परंतु तुमच्या मनामध्ये स्वतःच्या विषयी कधी दयाभाव नसला पाहिजे. स्वतःच्या विषयी मी काहीतरी असा हातोडाधारी आहे असा भाव जर मनामध्ये बाळगला तर मार्क इंग्लिसनं पुढं केलं ते आपण करू शकतो. मार्क इंग्लिसनं स्वतःच्या मनामध्ये स्वतःविषयी दयाभाव आणला नाही. दोन्ही पाय गेले. माउंट क्रूक नॅशनल पार्क मध्ये काम करणारा म्हणजे छोट्या लेवलवर, खरं पाहता पहाडीच्या दृष्टीने विचार करता छोटी पहाडी, हा मार्क इंग्लिस दोन्ही पाय तुटले आणि काय म्हणतो? टोंगळ्यापासून दोन्ही पाय तुटलेला मार्क इंग्लिस म्हणतो मला माउंट एव्हरेस्ट चढून जायचं आहे, ज्याची उंची 8,848 मीटर आहे. आणि मार्क इंग्लिसने सुरुवात केली. त्या फायबरचे, कार्बन फायबरचे पाय त्यानं दोन्ही पायात बसवून घेतले. गिर्यारोहणाची तयारी सुरू केली आणि 2002 मध्ये सराव म्हणून या मार्क इंग्लिसनं ज्याचे दोन्ही पाय तुटले माउंट क्रूक सर केलं. 15 मे 2006 रोजी हा माणूस एव्हरेस्टची चढाई करायला लागला. चढाई करायला लागला तर सुखासुखी चढाई झाली नाही. हिमवादळ यायला लागले, बर्फ कोसळायला लागले आणि त्यातच याचा जो एक कार्बन फायबरचा पाय होता तो पायाला क्रॅक गेली. तर जवळ जे सेलो टेप सारखी टेप होती त्या टेपनं या मार्क इंग्लिसनं आपला पाय, तो जो डुप्लिकेट पाय आहे, नकली पाय आहे, आपल्याकडचं जयपूर फूट म्हणू आपण, तो टेप लावली, त्याला पुन्हा पूर्ववत केला
तरीही आपली चढाई थांबवली नाही आणि 15 मे 2006 रोजी दोन्ही पाय नसणाऱ्या, टोंगळ्यापासून ज्याचे दोन्ही पाय कापल्या गेलेले आहेत अशा मार्क इंग्लिशनं एव्हरेस्ट शिखर सर केलं. तुम्हाला जर मार्क इंग्लिशचा आदर वाटतो तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा मार्क इंग्लिशसाठी. मार्क इंग्लिश एव्हरेस्ट सर करू शकला. आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की अरे माझ्या गावाच्या शेजारी असणारी छोटीशी टेकडी मी सर करू शकत नाही. याचं कारण माहित आहे का कुठे? याचं कारण खरं पाहिलं घोड्यात आहे. मी असं फार असं बुचकळ्यात टाकणारे शब्द बोलतो. याचं कारण हातोड्यात, म्हणजे हातोडा नसण्यात आणि मनातल्या घोड्यात आहे. एक बाजार आहे, बाजारामध्ये घोडा विकायला आणलेला आहे आणि घोडा विक्रेता तारीफ करतो, हा घोडा एवढा शक्तिशाली आहे म्हणतो, हे गोदावरी नदी एका छलांगमध्ये तिकडे ओलांडून जातो. आग लागली असेल बिलकुल आगीचा दर्या पार करून जातो, पहाडावरनं उंची अशी उडी मारतो. किंमत किती? 1 लाख. एका माणसाला बिलकुल आवडतो, तो 1 लाख रुपये देतो, घोडा घेतो. घोडा घेऊन जायला लागतो, 100 मीटर जात नाही. त्याला जाणवते की अरे घोडा तर काहीच करत नाही म्हणते. पुन्हा वापस येतो, त्या माणसाला म्हणतो, घोडे विक्रेत्याला म्हणतो, काय खोटारडा माणूस आहे रे म्हणतो तू, हातात तुझा घोडा काहीच काय करत म्हणते, हा दर्या ओलांडत नाही, गोदावरी नदीवरनं उडी मारत नाही, पहाडावरनं उडी मारत नाही, आगीवरनं उडी मारत नाही, सामान्य घोड्याची पण क्षमता याच्या अंगी नाही. तू किती खोटी तारीफ करत होता, तू किती खोटारडा माणूस आहे. हे घोड्या विक्रेता, तो घोडा विक्रेता म्हणतो, साहेब मी बिलकुल खोटा माणूस नाही, मी सत्यवादी माणूस आहे. सत्यवादीपणात तर आपण राजा हरिश्चंद्रावर पण मात करू. मी बिलकुल खोटं बोललो नाही. हा घोडा या गोदावरी नदीवरनं आरपार उडी मारू शकतो, पहाडावरनं उडी मारू शकतो, हा पेटलेल्या आगीवरनं उडी मारू शकतो. या सगळ्या क्षमता या घोड्याच्या अंगी आहेत. या घोड्याच्या अंगी एकच दुर्गुण आहे, हा घोडा कोणतीच गोष्ट मनावर घेत नाही आणि म्हणून काहीच करत नाही. असा घोडा तुमच्या आणि माझ्या, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दडलेला असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा 18 तास अभ्यास करण्याची क्षमता त्या घोड्याच्या अंगी असते, जो आपल्या मनात दडलेला आहे. एखादा महान चित्रकार होण्याची, महान ऑडिटर होण्याची, महान बिल्डर होण्याची क्षमता त्या घोड्याच्या अंगामध्ये असते. वाघ साहेबांसारखं साहित्यिक होण्याची किंवा महान असं कलेक्टर होण्याची क्षमता त्या घोड्याच्या अंगी असते. परंतु आपल्यातला तो घोडा मनावर काहीच घेत नाही आणि म्हणून काहीच करत नाही. या घोड्यावरही एक हातोडा मारण्याची गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला हातोडा द्यायला आलेलो आहे. त्याचं पुढचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे सगळे उदाहरणं कदाचित तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील, नेटवर गेलात तर तुम्हाला मिळू शकते. अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा ही मूळची उत्तर प्रदेशातली आंबेडकर नगर मधली ही अतिशय उत्तम खेळाडू. अरुणिमा ही नॅशनल लेवलची व्हॉलीबॉल आणि फुटबॉल प्लेयर होती. 11 एप्रिल 2011 रोजी लखनौ इथून ती पद्मावती एक्सप्रेस मध्ये बसली. खेळाडू होती, परिस्थिती घरची फारशी चांगली नव्हती. जनरल डब्यामध्ये बसली, रिझर्वेशन नव्हतं. तुमच्यापैकी जर कधी कोणी जनरल डब्यामधून प्रवास केला असेल तर जनरल डब्यामधलं वातावरण काय असते हे आपल्याला कल्पना असू शकते. या जनरल डब्यामधून प्रवास करत असताना CISF चा इंटरव्ह्यू देण्यासाठी, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचा इंटरव्ह्यू देण्यासाठी ही अरुणिमा निघाली होती दिल्लीला. ज्या जनरल बोगीतून प्रवास करत होती त्या बोगीमध्ये चोरटे लोक होते. हिची बॅग छिनून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हिच्या गळ्यातली जी काही छोटीशी सोन्याची साखळी होती ती तोडण्याचा, हिसकावण्याचा प्रयत्न केला. अरुणिमानं विरोध केला. या चोरट्यांनी तिला गाडीतून खाली ढकलून दिलं. शेजारचा ट्रॅक होता, शेजारच्या ट्रॅकवरती जाऊन पडली. गाडीतून, धावत्या गाडीतून फेकल्यामुळं पुढं अंधारी आली होती, जखमा झाल्या होत्या आणि दडदड दडदड करत त्याही ट्रॅकवरनं एक ट्रेन धावत आली. अरुणिमा सिन्हाच्या दोन्ही पायावरनं ट्रेनचं चाक गेलं, दोन्ही पाय तुटले. एखाद्या फुटबॉल पटूच्या आयुष्यामध्ये यापेक्षा काय दुर्दैवी घटना असू शकते की त्याचे दोन्ही पाय रेल्वे अपघातामध्ये तुटून जावे. अरुणिमा खचली नाही. अरुणिमा खचली नाही.
तिच्या मनामधली महत्वाकांक्षा जी होती ती अधिक उचंबळून निघाली आणि अशी अरुणिमा म्हणाली की मला गिर्यारोहक व्हायचं आहे, पहाड चढणार व्हायचं आहे. बघा, जिचे दोन्ही पाय गेले ती म्हणते मला पहाड चढणारा व्हायचं आहे. आणि मग तिच्यावर उपचार झाले. तिला जे कृत्रिम पाय आहे ते पाय बसवण्यात आले आणि तिने निर्धार काय करावा, माउंट एव्हरेस्ट चढण्याचा. अल्बर्ट आइन्स्टाईन महान शास्त्रज्ञ, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी ज्यानं मांडली, तो असं म्हणतो की मोठं काम कोण करतात. बघा, आपल्या पाल्यांसाठी, आपल्या बालकांसाठी तुम्हाला जर काही मेसेज द्यायचा असेल, मंत्र द्यायचा असेल, घराच्या भिंतीवर लिहून ठेवायचं असेल, तर अल्बर्ट आइन्स्टाईनचं हे वाक्य लिहून ठेवायचं. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो, दे हू ड्रीम द मोस्ट दे डू द मोस्ट. मराठीत भाषांतर करून सांगतो, जे लोक मोठ्यात मोठं स्वप्न पाहतात तेच लोक मोठ्यात मोठं काम करून दाखवतात. आपलं स्वप्न हे मोठं असलं पाहिजे, वाघ साहेबांसारखं कलेक्टर बनण्याचं असलं पाहिजे. आपलं स्वप्न जर का एखाद्या दुकानामध्ये सेल्समन सेल्सगर्ल बनण्याचं असेल, आपलं जर का स्वप्न एखाद्या ऑफिसमधला वर्ग 3चा कारकून बनण्याचं असेल, तर आपल्यातून कधीही उच्च पदस्थ व्यक्ती घडणार नाही. आपण नेहमी मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. पहाडही चढण्याचं स्वप्न पाहायचं असेल तर माणसानं माउंट एव्हरेस्ट चढण्याचं स्वप्न पाहावं, जे या अरुणिमा सिन्हानं पाहिलं, जिचे दोन्ही पाय रेल्वे अपघातामध्ये तुटले होते. अशी अरुणिमा म्हणाली की मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे. प्रशिक्षणाला सुरुवात केली. बछेंद्री पाल, एव्हरेस्ट चढून गेलेली पहिली भारतीय महिला, तिच्या मार्गदर्शनाखाली अरुणिमाचं प्रशिक्षण सुरू झालं. सरावाचा भाग म्हणून 2012 रोजी, म्हणजे 2012 साली, ज्याची उंची 6150 मीटर आहे, असं आयलँड पीक या दोन्ही पाय तुटलेल्या अरुणिमा सिन्हानं सर केलं. आणि 21 मे 2013 रोजी 17 तासाच्या अथक चढाईनंतर दोन्ही पाय तुटलेल्या, कृत्रिम पाय असलेल्या अरुणिमा सिन्हानं चक्क माउंट एव्हरेस्ट सर केलं. तिच्याकरताही एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि इथून गेल्यावर जर आपण आपल्या मुलांना घेऊन आलो नसू, आणि इथून तर आपण हातोडा घेऊन जाणार आहे, हा हातोडा असं कसं ते जादूच्या कांडीसारखा बिलकुल आपल्या पोरालाही द्यायचा आहे घरी जाऊन, त्याला हा हातोडा देण्याकरिता या अरुणिमाची गोष्ट सांगायची आहे. अरुणिमा पाय नसतानाही माउंट एव्हरेस्ट चढू शकते. याचं कारण असं की तिच्या मनामध्ये कुठंतरी अडचणींचे दगड फोडणारा हातोडा आहे. ती पण हातोडाधारी आहे. या अरुणिमावर आता सध्या फरहान अख्तर चित्रपट काढतोय अशी लेटेस्ट माहिती आहे. मी एमपीएससीच्या यूपीएससीच्या क्षेत्रात वावरणारा माणूस आहे. स्वतःचं नॉलेज अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. मेरी कोमवरचा चित्रपट बनलेला आहे, सगळ्यांनी पाहिला असेल, नसेल पाहिला तर पाहून घ्या, म्हणजे संघर्ष काय असतो हे आपल्याला कळेल. आमच्याकडे, माझा खऱ्या क्षेत्राकडे मी येतो. मी आता बोललो तुम्हाला की मी एमपीएससी यूपीएससी आणि युवा वर्गाने प्रेरित व्हावं. आपल्याकडचे अधिकारी घडले पाहिजे. आपल्याकडचे म्हणजे आपल्यातले घडले पाहिजे. आपल्यातले घडले पाहिजे म्हणजे आपल्या जातीतले नव्हे, आपल्या धर्मातले नव्हे, आपल्यासारखे आपल्यातले, म्हणजे आपण ज्या जमिनीतून, ज्या मातीतून उगवलो त्या मातीशी इमान असणारे, त्या गरिबीशी इमान असणारे, ज्या परिस्थितीशी संघर्ष करत राजेश खवले डेप्युटी कलेक्टर बनला, त्याच परिस्थितीमध्ये संघर्ष करत जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, मग यांच्याकरिता आपण काय करू शकतो असा विचार माझ्या मनामध्ये येतो. मग कधीतरी मी मडावी साहेबांसोबत, मग आमचा नाविन्यपूर्ण योजना, 9 लाखाचे ग्रंथ, त्यांच्याकडे क्लास, आणि मग त्या क्लासमध्ये जाणे, अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग देणे, असे उपक्रम करतो. सध्या जो आमचा उपक्रम सुरू आहे त्याला आम्ही म्हणतो स्पर्धा परीक्षा महाचर्चा. मग याच्यामध्ये संघर्षरत, ज्यांचं जे हातोडाधारी, सोप्या शब्दात संघर्ष करत करत जे अधिकारी बनले अशा अधिकाऱ्यांना आम्ही आणतो. असे पुढं गरजू विद्यार्थी बसवतो, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करतो आणि असा कार्यक्रम घडवून आणतो. आणि मग तिथं या लोकांचे जे संघर्ष करत, ज्यांनी आपला प्रवास घडवला, अधिकारी बनले, त्यांच्याशी विद्यार्थ्यांची मुलाखत घडवून आणतो किंवा अशा लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो. आता मी यवतमाळला आरडीसी आहे, याच्या आधी मी वाशिमला आरडीसी होतो. वाशिमला मी जिथं राहायचो, माझ्या घराच्या पुढं एक मुलगा राहायचा, त्याचं नाव योगेश निरगुडे. योगेश निरगुडेचा उल्लेख अतिशय आदरानं केला पाहिजे.
त्याचं कारण असं, योगेश मूळचा हिंगोली जिल्ह्यामधला, आई अशिक्षित, त्यातल्या त्यात बहिरी, वडील कॅन्सरनं वारले, योगेश घरातला मोठा मुलगा, आणखी 2 लहान मुलं घरामध्ये, खायची पण सोय नव्हती, जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून आपले 3 मुलं घेऊन योगेशची आई वाशिमला आपल्या भावाकडे म्हणजे योगेशच्या मामाकडे आली. मुलं वाढत गेले, कसे बसे शिकत गेले. योगेशनं पोंगा पंडित विकले, योगेशनं काय काय रस्त्यावर विकता येतील त्या वस्तू विकल्या, त्यातून येणाऱ्या पैशातून स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं. कसा बसा 10वी झाला, कसा बसा 12वी झाला, कसा बसा ग्रॅज्युएट झाला, परीक्षा दिली, विक्रीकर निरीक्षकची परीक्षा पास झाला आणि म्हणून सरकारी कॉलनीमध्ये घर मिळालं. आमच्या पुढच्या फ्लॅटमध्ये योगेश राहायला आला. मी डेप्युटी कलेक्टर असल्यामुळे माझं चांगलं जमिनीवरचं घर, ज्याला आपण इंडिपेंडेंट बंगलो म्हणतो, तसं होतं. असा हा योगेश, हातोडाधारी योगेश पुढची तयारी करत गेला, पुढची तयारी करत गेला आणि तुम्हाला नवल वाटेल एवढ्या खडतर परिस्थितीमधला की ज्याला कमवा आणि शिकामधून पुढे जावं लागलं, असा योगेश निरगुडे चक्क IAS अधिकारी झाला. आज रोजी गुजरात कॅडरमध्ये IAS अधिकारी म्हणून, असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करतोय. मला असं वाटतं की इथं बसलेल्या प्रत्येक पालकानं आणि त्यांच्या बालकांनी या योगेश निरगुडेचा आदर्श ठेवायला हरकत नाही की योगेश निरगुडे इतकी तर वाईट परिस्थिती आमच्यावर नाही ना, त्याच्या इतका तर आमचा संघर्ष महान नाही ना. योगेश निरगुडे जर एवढा संघर्ष करून IAS अधिकारी बनू शकतो तर मग मी का बनू शकत नाही? IAS अधिकारी बनणे हा कीवर्ड आहे. सगळेच लोक IAS अधिकारी बनणार नाही. आपण असं म्हणूया की मी आयुष्यात यशस्वी का होऊ शकत नाही. आयुष्यात यशस्वी होणे म्हणजे साहेबांसारखं अकाउंटंट होणे, साहेबांसारखं बिल्डर होणे, साहेबांसारखं ग्रंथपाल होणे किंवा साहेबांसारखं पत्रकार होणे, वित्तीय सल्लागार होणे, यशस्वी होणे. जर हे लोक एवढ्या अडचणीवर मात करून यशस्वी होऊ शकतात तर मी आणि माझ्या घरातले बालक, माझे मुलं का होऊ शकणार नाही, असा प्रश्न आपण सातत्यानं स्वतःला विचारला पाहिजे. याच कार्यक्रमामध्ये, ज्याला आम्ही स्पर्धा परीक्षा महाचर्चा म्हणतो, लोकांची चर्चा घडवून आणतो, आम्ही एका महिलेला बोलावलं. तिचं नाव शीतल जानवे. शीतल जानवे अतिशय गरीब घरची. शीतल जानवेनं आपली जेव्हा कथा आमच्या स्पर्धा परीक्षा महाचर्चेमधून पुढे बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगितली तेव्हा फक्त मुलीच नाही रडल्या, तर अख्खे मुलं देखील, त्यांच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आले. शीतल जानवे गरीब घरची मुलगी, घरामध्ये 3 भावंड, लहान भाऊ, एवढी गरिबी की लहान भावाला दूध कसं मिळेल याच्यासाठी घरातल्या सगळ्या लोकांची धडपड चाललेली. या मुलीनं चहा विकला रस्त्यावर, नारळ रस्त्यावर बसून विकले, छोटं किराण्याचं दुकान चालवलं. असं करता करता अर्न अँड लर्न मधून, कमवा आणि शिकामधून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. हातोडा होता जवळ, बरं, संकट येत गेले, आला दगड की हान हातोडा, आला संकटाचा दगड की हान हातोडा, एक एक संकटाचा दगड फोडत गेली. तुम्हाला अभिमान वाटेल ऐकून की आज रोजी ही शीतल जानवे यवतमाळ जिल्ह्यामध्ये DYSP म्हणून कार्यरत आहे. तिच्याकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या टाळ्या आपण आपल्या स्वतःसाठी वाजवतोय असं समजा, कारण आपल्याही मुलीला त्या शीतल जानवे सारखं घडवायचंय. कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, लॉ मध्ये असो, इंजिनिअरिंग मध्ये असो, की CA मध्ये असो, की मग स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये असो, एवढ्या संघर्षातली शीतल जानवे DYSP होऊ शकते, तर मग माझी मुलगी का होऊ शकत नाही, असं आपण पेटून उठलं पाहिजे. दुसरं आमचं कॅरेक्टर आपण म्हणूया, किंवा दुसरं ज्यातलं संघर्ष महर्षी, त्या 1-2 जरा त्यातले जे संघर्ष महर्षी आहेत आमच्या स्पर्धा परीक्षा महाचर्चेमधले, त्यांचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक स्वाती इसाये नावाच्या आल्या. स्वाती इसाये शिकायलाही सोय नव्हती, गरीब घरच्या. अहो, गरिबी म्हणजे किती, संघर्ष म्हणजे किती, आम्ही विचारलं आणि लोकांनी प्रामाणिकपणे सर उत्तर दिले. काय करायचे म्हटलं, मॅडम तुमचे वडील हमाली करायचे, ढकल गाडीवरनं लोकांचा माल ढकलून हमाली करणे, हे स्वातीच्या वडिलांचं काम. अशा घरातली स्वाती शिकत गेली
कशी तरी डीएड झाली, शिक्षिका म्हणून लागली, त्यानंतर मग शिक्षिका म्हणून काम करत असताना पुढचं शिक्षण पूर्ण केलं. या स्वातीला 10वी पर्यंतचं शिक्षण घेण्यासाठीही शेजाऱ्यांनी आणि इतरांनी मदत केली. तुम्हाला अभिमान वाटेल, ही अशी हातोडाधारी, संकटावर हातोड्यानं प्रहार करणारी, यशाची वाट घडवणारी स्वाती इसाये आज रोजी वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये डेप्युटी सीईओ म्हणून कार्यरत आहे. किती लोक बघा आपल्या आजूबाजूला, तुम्ही आजूबाजूचा विचार करा, तुम्हाला दिसेल. मी खरं बोलतो, एक उदाहरण तुमच्या नाशिकचं घेऊन आलेलो आहे. खूप सारे हे असे 2च पानं फिरवले. मला असं वाटतं की 45 मिनिटापर्यंत तर बोलून झालं असेल. तासभराचं बोलायला मला बोलावलं होतं. आपला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो तासभराचा आहे. तुम्ही जर मला परवानगी दिली तर मी 15 मिनिटं जास्त बोलेल. की तुमच्या नाशिकचंच, तुमच्या मातृभूमीतलं तुम्हाला उदाहरण देतो. ते आहे आदरणीय संजय आखाडे यांचं. किती लोकांना संजय आखाडे यांचं नाव माहित आहे? अनेक लोकांना नाव माहित आहे. संजय आखाडे हे तुमच्या नाशिकचे. त्यांचे वडील ज्ञानदेव आखाडे काय करायचे? वडील चक्क हमाली करायचे, आई विडी कामगार. संजय कुठून शिकले? संजय मराठी शाळेतून शिकले. आज रोजी मुलांमध्ये न्यूनगंड आहे की मी मराठीतून शिकलो, माझी इंग्रजी चांगली नाही, मग मला स्पर्धा परीक्षेत यश येईल का, मला आयुष्यात यश येईल का? वाट सर, मी तुम्हाला सांगतो, आमची पण इंग्रजी खराब होती. एवढी खराब होती की बिलकुल पाण्यावर चालणारी होती. आपण म्हणतो ना पाण्यावर चालणारी इंग्रजी बोलणे. माझा एक नितीन नावाचा मित्र होता. मग त्याला आपण आम्ही म्हणायचो की चल म्हणू आपण इंग्रजी स्पीकिंग करू. इंग्लिश स्पीकिंग नाही बरं, इंग्रजी स्पीकिंग करू म्हणू. मग गावाच्या शेजारी एक असा पूल होता. पुलावर नितीन आणि मी जाऊन बसायचो. मग तो म्हणायचा बोल म्हणे तू इंग्रजीत. मग मी त्याला म्हणायचो तू बोल पहिले. मग तो मला प्रश्न विचारायचा, व्हॉट युअर मदर हॅज प्रिपेअर्ड टुडे. म्हणजे तुझ्या आईनं आज जेवायला काय बनवलं? व्हॉट युअर मदर हॅज प्रिपेअर्ड टुडे. मग मला काही सुचायचंच नाही. मग मी त्याला सांगायचो टुडे माय मदर हॅज प्रिपेअर्ड वांग्याची भाजी आणि मिरच्याचा ठेचा. अशा तालावरची इंग्रजी असते गरीब, म्हणजे खेड्यातल्या लोकांची, गरीब घरातली मराठीतून शिकलेल्या माणसाची. अशा घरातले संजय आखाडे. बघा पुन्हा आपलं कनेक्शन तिकडे पक्का आहे बरं. हातोडाधारी लोकांवरच जायचंय. तुमच्या नाशिकातले मला जे हातोडाधारी सापडले, मी पुण्यातले शोधून आणले, मुंबईतले शोधून आणलेले आहे. अशा घरातले संजय आखाडे. संजय आखाडेंनी एसटीडी बूथवर काम केलं. एसटीडी बूथवर काम करत 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. हॉटेलमध्ये पोऱ्या म्हणून काम केलं, टेबल सफाईचं काम केलं, मेडिकल स्टोअरमध्ये औषधी विकण्याचं काम केलं, वृत्तपत्र विकायचं काम केलं आणि वाचता वाचता त्याच वृत्तपत्र, इंग्रजी वृत्तपत्र वाचून आपली इंग्रजी सुधारवली, प्रगल्भ केली. कसा बसा BA झाला. यांच्या आईला धड घड्याळ देखील किती वाजले ते वाचता येत नव्हतं. एखादी घटना माणसाच्या मनावर खूप परिणाम करून जाते. संजयचा मित्र ऑटो चालवायचा. एकदा ट्रॅफिक पोलिसनं त्याला अडवलं. मित्राचा आणि ट्रॅफिक पोलीसचा वाद झाला. वाद इथपर्यंत झाला की ट्रॅफिक पोलीसची थोडी हाणामारी झाली. ट्रॅफिक पोलीसने दगड उचलला आणि संजयच्या मित्राचा जो ऑटो आहे त्याची काच फोडून टाकली. संजयच्या मनानं उचल खाल्ली. यार म्हणे बनू तर IAS बनू, IPS बनू. हमाल घरातला मुलगा, आई विडी कामगार, आपल्या नाशिकचा, आणि अशा घरातला मुलगा चक्क UPSC मधून वरिष्ठ अधिकारी बनला. UPSC क्लिअर केली. आपल्या नाशिकातला अधिकारी आहे, हातोडाधारी अधिकारी आहे. त्या संजय आखाडेंकरिता एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर होऊन जाऊ देऊया की एवढ्या विपरीत स्थितीतले लोक जर होऊ शकतात तर मी का होऊ शकणार नाही. इंटरनेटवर गेलात तर बालाजी तांबे एवढं फक्त टाईप करा, बालाजी तांबे. एक असा डावा डोळा असा फुटला किंवा असा तिरपा होतो की नाही, असा माझा डोळा दिसतो ना, असा डोळा असणारा माणसाचा फोटो पुढे येतो. या माणसाचं नाव आहे बालाजी तांबे. बालाजी तांबे हा सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊर गावचा, म्हणजे घरची अतिशय गरिबी, वडार जातीमधला. दगड फोडता फोडता एकदा चिपोरा डाव्या डोळ्यात उडाला आणि काहीतरी डोळ्यांना आजार झाला, दृष्टी अधू झाली, डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला. असा हा बालाजी मंजुळे, मी जर आधी बालाजी तांबे म्हटलं असेल तर चुकलोय मी. असा हा बालाजी मंजुळे
UPSC मधून करिअर करण्याचं स्वप्न पाहतो आणि असा हा बालाजी मंजुळे UPSC मधून जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा अख्ख्या देशभरामध्ये 57वी रँक मिळवून सनदी अधिकारी बनला. बालाजी अधिकारीला या बालाजी मंजुळेला विचारण्यात आलं, बघा वाक्य असं भिंतीवर लिहिण्यासारखं आहे की का हो म्हणे तुमचा डावा डोळा तर गेलेला आहे, तुम्ही काम कसं कराल. ज्यांची इंग्रजी चांगली आहे त्यांना ते अतिशय चांगलं कळेल, मी मराठीत नंतर करून सांगतो. बालाजी मंजुळेला इंटरव्ह्यूचं पॅनल म्हणालं की का हो म्हणे तुमची इंग्रजी तुमचं दृष्टी एका डोळ्यानं तुमचा एक डोळा गेलाय, तुम्ही काम कसं कराल. बालाजी मंजुळे इंटरव्ह्यू पॅनलला म्हणाला, सर सर आय हॅव लॉस्ट माय लेफ्ट आय बट आय हॅव गॉट द राईट व्हिजन. कळलं का. सर माझा डावा डोळा गेला आहे परंतु मला योग्य उजवे राईट व्हिजन लाभलेलं आहे. असं राईट व्हिजन असणे म्हणजे माणसाकडे हातोडा असणे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेळेला जागणारा माणूस आहे. कोणीतरी फार म्हटलेलं आहे की जब भी बोलना वक्त पर बोलना. बघा हातोडा प्रभावीपणे कोण वापरतं. जब भी बोलना वक्त पर बोलना, मुद्दतों सोचना मुक्तसर बोलना और एक दिन हिलाकत में डाल देगा ऐ पंछी तुझे तेरा शाख पर बोलना. वक्त आएगा वक्त जाएगा वक्त कहाँ रुक कर रह जाएगा और वक्त को रखना आप संभाल कर. वक्त को रखना आप संभाल कर, वक्त बेवक्त काम आएगा. असे जे लोक वेळेला सांभाळून ठेवतात, वेळी अवेळी वेळ त्यांच्याच मदतीसाठी धावून येते. वेळ पाळण्यावरनं मी बोलत होतो. थोडं विषयाला साजेसं पान परतण्याच्या आधी, अमरावती जिल्हा आहे. हातोडा कोण प्रभावीपणे वापरू शकतं. हातोड्यावरचे तर भरपूर उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणखी थोडं पुढे आपल्याला सांगता येईल हातोडा प्रभावीपणे कोण वापरू शकतं. आमच्याकडे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर नावाचा तालुका आहे. अचलपूर तालुक्यामध्ये वज्झर नावाचं गाव आहे. या वज्झर नावाच्या गावाजवळ एक माणूस आश्रम चालवतो. माणसाचं नाव आहे शंकर बाबा पापळकर. 10दा वाकून सलाम केला पाहिजे या माणसाला. एवढ्या लायकीचा एवढ्या योग्यतेचा हा माणूस. शंकर बाबा पापळकर फारसे शिकलेले नाही. माझ्या मते 4थीच्या पुढे त्यांचं शिक्षण झालं नाही. काय करतात शंकर बाबा पापळकर. शंकर बाबा पापळकर मतिमंद मुलांचा आश्रम चालवतात. मतिमंद मूल घरामध्ये जन्माला आलं, लोकांनी उकिरड्यावर टाकून द्यावं किंवा सोडून द्यावं किंवा शंकर बाबाच्या आश्रमात नेऊन टाकावं, अशा मुलांना शंकर बाबा पाळतात, पालन पोषण करतात. आणि सगळ्या मुलांचे नावं कसे की रश्मी शंकर बाबा पापळकर, यास्मिन शंकर बाबा पापळकर, जमील शंकर बाबा पापळकर, असे सगळ्या देवाधर्माचे सगळे जे नावं आहे. शंकर बाबाचा उल्लेख दगड फोडणारा माणूस आहे तर मी म्हणून करतो. या शंकर बाबानं हातोडा फोडण्यासाठी लागणारं आणखी एक तत्व मला दिलं. त्यांच्या आश्रमाला मी भेट दिली. मी चिखलदऱ्याला माझ्या प्रोबेशन मध्ये होतो, प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून. बाबांच्या आश्रम मध्ये जायचो, केळी वगैरे आम्ही त्या मुलांकरता घेऊन जायचो, बसायचो, चर्चा करायचो आणि फक्त त्या माणसाच्या सहवासात बसलं तरी अशी ऊर्जा प्राप्त व्हायची. या शंकर बाबानं त्याच्या आश्रम मध्ये काही ओळी, मला नाही माहिती त्यांनी त्या रचल्या की नाही रचल्या, अशा लिहून ठेवल्या बोर्डवर. त्याच्यातली एक ओळ मला आयुष्यात जगण्याचं तत्वज्ञान माझं वाटतं, ते तुमचंही बनावं असं मला वाटतं. काय लिहून ठेवलंय शंकर बाबानं. शंकर बाबा असं म्हणतो की आपलं आयुष्य हे कसं एखाद्या घरासारखं आहे, त्याला आग लागली, घाबरून जाऊ नका, तुम्ही नाही जळाल तर काही नाही गेलं. आणि नशिबावर विश्वास ठेवू नका, हातातल्या मनगटाच्या जोरावर विश्वास ठेवा. शेवटी हातोडा चालवायला मनगट लागतेच. शंकर बाबा म्हणतात, आग तो लग गई है इस घर में, आग तो लग गई है इस घर में, अब बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है. आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान. आग तो लग गई है इस घर में, अब बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है. अपनी कोशिशों का नतीजा है मुकद्दर अपना, वरना हाथों की लकीरों में लिखा ही क्या है.
जे लोक या बाबीवर विश्वास ठेवतात की जे काय करायचं आहे, जो हातोडा चालवायचा आहे तो मनगटाच्या जोरावर चालवायचा आहे, हाताच्या लकीरीच्या भरोशावर चालवायचा नाही आहे, मग ते लोक हा हातोडा जो रस्त्यात येणाऱ्या अडचणींच्या दगडांना चकनाचूर करतो ते यशस्वीपणे चालवू शकतात आणि आपला यशाचा मार्ग घडवू शकतात. काय काय लागतं अगदी सूत्ररूपाने मी तुम्हाला सांगतो. हा हातोडा व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्याला 3 क लागतात. मी काही लोकांची नावं इथं फक्त घेतो कारण सर मी या सगळ्यांशी बोललो होतो. मी त्यांना म्हटलं होतं की बघा तुमचे वडील हमाली करायचे, आई अशिक्षित होती, तुम्ही पोंगा पंडित विकले होते, हे मी भाषणात सांगणार आहे, परवानगी आहे का? या सगळ्यांनी होकार दिला होता, लिखित रूपात आपली कथा दिली होती. आदरणीय संजय सरांचा मी उल्लेख करणार नाही कारण त्यांचा माझा परिचय नाही, परंतु त्यांची कथा मी नेटवर नाही घेतलेली. अशाच काही लोकांचा उल्लेख करायचा राहिला. त्याच्यामध्ये संजय खडसे आहे, आमचे प्रशांत रोकडे नावाचे मित्र आहे, विधाते नावाचे डेप्युटी कलेक्टर आहे. हे सगळे हातोडाधारी आणि संघर्ष महर्षी आहेत. या सगळ्यांच्या गोष्टी मला सांगायच्या होत्या, वेळेच्या अभावी मी तर सांगणार नाही. हातोडा प्रभावीपणे कसा चालवायचा हे आपण शिकून घेऊया. हातोडा जर का प्रभावीपणे चालवायचा ना तर 3 क आत्मसात करावे लागतात. तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ती 3 क? नक्की आवडेल? मी 15 मिनिटं जास्त बोलत चालेल? हा बिलकुल बिलकुल. मग आपण हे 3 क जाणून घेऊया. मी तुमच्याच पैकी एखाद्याला बोलावतो म्हणजे तुम्हाला ते 3 क चांगले समजतील. याला म्हणतात प्रॉप यूज करणे. हे तर लाईव्ह प्रॉप यूज करण्यासारखं असतं. मी खरं म्हणजे इथे एक हातोडाच घेऊन येणार होतो दाखवायला. असा आपलं फिलॉसॉफीच आहे की हातोडा धारण करा. लोक म्हणतात मणीधारी व्हा, जटाधारी व्हा, माळाधारी व्हा, आपण म्हणतो हातोडाधारी व्हा. हे आपला मूल मंत्र आहे. इथून गेल्यावर बिलकुल एक दुसऱ्याला हातोडा सप्रेम भेट द्यायचा, वैचारिक हातोडा. दीदी तू जरा इकडे येते का? ये नाहीये. अरे कोणीतरी हा बिलकुल ये, बिलकुल स्वागत आहे. बघा 3 क समजला तर तुम्हाला हातोडा समजला. माझ्याकडे तर भरपूर सारा आहे. मी जर एकदा असं बोलायला लागलो तर सरांकरिता आपण एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवूया की त्यांनी हिंमत केली, त्यांनी उत्साह दाखवला आणि एका मुलीने कोणीतरी तयार राहा. खरं म्हणजे असं मस्त हसत खेळत, अरे तुम्ही इथं यायची हिंमत नाही दाखवू शकत तर तुम्ही युपीएससीच्या इंटरव्ह्यूला काय फेस कराल? बरोबर ना? तुम्ही आयुष्यात यशस्वी कसं बनाल? सर नमस्कार. बघा 3 क समजून घ्यायचे आहे. पहिला जो क आहे की नाही हा कंडक्टरचा क आहे. सर जर का समजा कंडक्टर आहेत, मी सरांना म्हणेल सर मला एक तिकीट द्या ना. बरोबर आहे? बरोबर आहे सर, एक तिकीट द्या ना. बरोबर आहे? बरोबर आहे? काय विचारलं पाहिजे? काय विचारलं पाहिजे? बरं पैसेही दिले, पैसेही दिले. काय विचारलं पाहिजे? कुठे जायचंय? आपण काय म्हणतो लाईफ इज अ जर्नी. आयुष्य आहे, प्रवास आहे. आपलं आयुष्य आपल्याला विचारत असते अरे तुला कुठे जायचं आहे? तुला कुठे जायचं आहे म्हणजे आयुष्य आपल्याला विचारत असतं व्हॉट इज युअर डेस्टिनेशन. पुढच्या शब्दात, सोफिस्टिकेटेड शब्दात, मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये आयुष्य आपल्याला विचारत असतं व्हॉट इज युअर एम. तुझं ध्येय काय आहे हा प्रश्न आयुष्य आपल्याला विचारत असतं. त्याच्यामुळं जर आयुष्यामध्ये हा हातोडा योग्य रीतीनं वापरायचा तर आपल्याला आपलं एम ठरवावं लागतं. जसं तिकीट काढताना कंडक्टर विचारतो की कुठं जायचं, तसं आयुष्य हा सारखा प्रश्न विचारत असतो की आयुष्याच्या प्रवासामध्ये तुला कुठं जायचंय. सर धन्यवाद आपण कंडक्टर बनल्याबद्दल. दुसरा जो प्रश्न बघा कळला ना? ते असं लाईव्ह प्रॉप वापरलं की पटकन कळतं. ये दीदी जरा इकडे, तुझं आपण बघूया. तुझं नाव काय आहे? वैदेही. वैदेहीला बघा, वैदेहीला 8 दिवसाच्या काश्मीरच्या ट्रिपला जायचंय. काय काय तयारी करावी लागेल सांगू शकते वैदेही? बॅग भरावी लागेल, टूथब्रश, पेस्ट, तिकीट. मदत करता येईल? सांगता येईल तुमच्यातून? कपडे, काश्मीर असल्यामुळे गरम कपडे, मफलर, ब्लँकेट. अजून पैसे लागतील, टॉवेल, बाथरूम. अजून डोक्याला लावायला तेल, कंगवा, पावडर, फेअर लवली. एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं का? एक साधा प्रश्न मी विचारतो, हातोडा प्रभावीपणे वापरायचा असेल तर
हे सगळे विनोदी वातावरण आपण निर्माण करतो. आशय त्या हातोड्याशीच आहे. आपला संबंध, आपली गाठ आता आयुष्यभर इथून गेल्यावर हातोडा वापरण्याशी आहे. अरे 8 दिवसाच्या काश्मीर प्रवासाचं मी एवढं नियोजन करतो. माझ्या आयुष्याचं मी काय नियोजन केलंय? काय नियोजन आहे? किती दिवसाचा प्लॅन तयार आहे? म्हणजे 8 दिवस गावाला जायचं तर मी माझ्या आयुष्याचं एवढं नियोजन करतो. एकीकडे इकडे फार मोठे मोठे साहित्यिक शब्द वाचून म्हणतो की लाईफ इज अ जर्नी. 8 दिवसाच्या प्रवासाचं मी एवढं अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत तर बुट पॉलिश पर्यंत नियोजन करतो. आणि आयुष्याचं नियोजन आपलं बऱ्याचदा मित्र हो शून्य असतं. असं आयुष्याचं नियोजन करण्याची गरज आहे. थँक्यू दीदी. आणि तिसरा क आपण पटकन समजून घेऊया. काय नाव आहे? पियुषा. आपण एक दुकान टाकू दोघं मिळून. माहिती आहे कशाचं दुकान टाकायचं? तिसरा क मी कशाचा बोललो होतो? कचोरीचा. आपण दुकान टाकणार आहोत. पियुषा कचोरी सेंटर. बरोबर आहे? क पासनं सुरू होणारे किती प्रश्न तुम्ही पियुषाला विचारू शकता कचोरी बाबत? तुम्ही नाही दुकान टाकण्याबाबत प्रश्न विचारायचे. कधी टाकणार दुकान? घे सांग. हा नाही सांग कधी टाकणार? 8 दिवसांनी. कुठे टाकणार? नाही. हा ठीक आहे, पंचवटीवर टाकू, गंगा घाटावर टाकू. हा अजून विचार. किती इन्व्हेस्टमेंट लागेल? पैसे किती लागतील? फेकत जा ना काहीतरी. 1000 रुपये लागतील. 5-6 हजार लागतील. एकटं टाकशील की पार्टनरशिप मध्ये टाकशील? पार्टनरशिप मध्ये टाकशील. अजून बरं कचोऱ्या स्वतः बनवशील की पोऱ्या ठेवशील? आचारी ठेवशील? विचारा, काही प्रश्न सुचला तर विचारा. केव्हावर ना हा तुझं स्टॉल टाकणार आहे त्यामध्ये हेल्थचे रिलेटेड काय ठेवणार आहे? कचोरी बद्दल विचारायचं बुवा. जास्त आपलं कसं आहे, साधं काम आहे. बरं सांग, नुसती कोरडी कचोरी देशील की चटणी देशील? दुकान उघडण्याची काय वेळ असेल? ठीक ना काहीतरी. सकाळी 8 ते 12. रविवारी बंद असेल की सुरू असेल? अच्छा, गल्ल्यावर कोण बसायचं? मग कचोऱ्या कोणी बांधून द्यायच्या? बरं आपल्या दुकानामध्ये जर खाल्ली तर मग बशीमध्ये द्यायची की डिस्पोजेबल प्लेट मध्ये द्यायची? बशीत दिली तर बशी कोणी धुवायची? बरं सगळ्यात शेवटचं मला हे सांग की कधी एखाद्या दिवशी जास्त कचोऱ्या समजा बनल्या नाही खपल्या, दुसऱ्या दिवशी शिळ्या कचोऱ्या विकायच्या का? तुम्हाला एक लक्षात आलं का? आणखी कवरनं काय पाहिजे ते विचारू शकता. चटणी देशील का? मिरच्या देशील का? बरोबर आहे. बरं जागा स्वतःची आहे की भाड्याची आहे? किती मस्त आहे ना. तुम्हाला एक लक्षात हे हातोड्याचं तत्व आहे बघा. हातोडा प्रभावीपणे जर वापरायचा असेल तर मित्र हो, जे करायला घेतलेलं आहे त्याच्याबद्दलचे सगळे क चे उत्तर आपले रेडी असले पाहिजे. कोण, केव्हा, कुठे, कसे, काय, कधी, कोणाकडून, कोण करेल, कसा करेल. आपल्या आयुष्याला आपण हे प्रश्न लागू नाही करत. कचोरीचं दुकान जर ती टाकतो म्हणते तर आपण तिला 17 प्रश्न विचारतो की कोण कचोरी बनवेल, कोण विकेल, बशी कोण धुवेल, गल्ल्यावर कोण बसेल, मिरच्या देशील का, चटणी देशील का, शिळ्या कचोऱ्या विकशील का. आपला जो मुलगा त्याचं करिअर घडवायला त्यानं घेतलेला आहे त्याला हे क वरचे प्रश्न असेच्या असे लागू पडतात. कुठून आलं हे तत्व? हा क वाला हातोडा कोणी दिला आपल्याला? हा देणारा माणूस आहे स्टीव्हन कोवे. स्टीव्हन कोवेनं पुस्तक लिहिलेलं आहे 7 हॅबिट्स ऑफ दी हायली इफेक्टिव्ह पीपल. त्यातली हॅबिट नंबर 2 म्हणते बिगिन विथ द एंड इन माइंड. तुम्ही जे काही करायला घेतलेलं आहे त्याचा एंड तुमच्या मनामध्ये तयार असला पाहिजे. तुमच्याकडे क पासून डब्ल्यू पासून सुरू होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तयार असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला हातोडा प्रभावीपणे वापरता येतो, म्हणजे प्रत्येक संकटावर मात करता येते आणि मग यशाचं शिखर आपल्याला चढून जाता येते. माझ्या या सर्व मित्रांकरता एकदा आपण जोरदार टाळ्या करूया. थँक्यू. निश्चित आपण पार्टनरशिप मध्ये दुकान टाकूया. असं चालतं? अरे वा मी तर आपला आभारी आहे. तरी आणखी मग मला तर माझ्याकडे पूर्ण सांगण्यासारखं. तुम्ही बोर झालात की मला सांगायचं ना. आणि मला असं तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून दिसतंय की निश्चित तुम्ही आपले म्हणजे आपला जांगल गुत्ता जमून गेला. आमचा मराठी शब्द आहे मिर्झा रफी बेग साहेबांनी दिलेला. ते टीव्ही स्टार होते बरं,
ते आमच्या मी ज्या जिल्ह्यामध्ये काम करतोय त्या जिल्ह्यामध्ये नेर परसोपंत नावाचा तालुका आहे. नेर परसोपंतला राहतात. यवतमाळात काही काम असलं की असतात, येतात माझ्याकडे बसतात. मग त्यांनी त्यांचं ते बंडी झाली गुलार वगैरे वगैरे मस्त कविता एक होता अशा वराडीतल्या, त्यांचं जंगल बुत्ता नावाचं पुस्तक मला त्यांनी दिलं. तुमच्याकडे आहे का? अरे वा वा वा, बहुत बढिया. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता. छान 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 छान. दुसरं महत्वाचं तत्व असं आहे, हातोडा प्रभावीपणे जर वापरायचं असेल ते म्हणजे ईपीडीचं तत्व आत्मसात करा. ईपीडी म्हणजे काय? मगाशी बेनी सर मला म्हणाले, मगाशी बाफना सर म्हणाले की अनेक लोक मेहनत करतात म्हणे पण तरी यशस्वी होत नाही. याचं कारण काय आहे? आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर ईपीडीचा फॉर्म्युला आपल्याला आत्मसात करावा लागतो. तुम्हाला जाणवलं असेल आता की मगाशी जे आपण हलकं हलकं फुलकं होतं त्यातून आता कॉन्क्रीटकडे, मॅनेजमेंट थेअरीकडे वळतोय. ईपीडी म्हणजे एफर्ट, परसिस्टन्स, डायरेक्शन. ज्याला आयुष्यामध्ये करिअर घडवायचं आहे, बिल्डर असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, लेखक असो की आणखी मग विद्यार्थी म्हणून असो की व्यावसायिक म्हणून असो, तुमचे प्रयत्न जोरकस असले पाहिजे. परसिस्टन्स, त्याच्यामध्ये सातत्य असले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राईट डायरेक्शन असली पाहिजे. मग अशी कोणीतरी आपण जेव्हा म्हणालो, कंडक्टर जे काका बनले होते, सर बनले होते, की कंडक्टर तिकीट विचारतो, डेस्टिनेशन विचारतो, एम विचारतो आणि मग मॅनेजमेंटची थेअरी आपल्याला सांगते की तुमचे एम कसे असले पाहिजे. म्हणते तुमचे एम हे स्मार्ट एम असले पाहिजे. स्मार्ट असले पाहिजे म्हणजे कसे असले पाहिजे? फेअर अँड लवली लावलेले असले पाहिजे का? स्मार्ट हा खरं तर ऍक्रोनिम आहे. स्मार्ट, आमचे एम स्मार्ट असले पाहिजे. नसले तर मुळात एम नसतं. एम नसला तर तो आपण ठरवायचा आहे आणि जो ठरवला तर त्याला स्मार्ट करायचा आहे. स्मार्ट म्हणजे काय? स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे टाइम बाउंड असलं पाहिजे. अरे बाबा, तुला यशस्वी उद्योजक व्हायचंय पण वयाच्या 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, तुला IAS अधिकारी व्हायचंय वयाच्या 50व्या वर्षी, कसा होशील? कुठलाही कार्यक्रम, कृती कार्यक्रम हा टाइम बाउंड असला पाहिजे. हे स्मार्ट जे लोक आत्मसात करतात, आपल्या ध्येयाला जे लोक फेअर अँड लवली लावून स्मार्ट करतात, ते लोक आयुष्यामध्ये संकटाचे दगड फोडतात, हातोड्याचा प्रभावी वापर करू शकतात. दररोज आईस्क्रीम खावं लागतं याच्यासाठी. कशासाठी? यशस्वी होण्यासाठी. कोणाला पटते माझं म्हणणं? एकाला पटलं, त्याला बिलकुल आईस्क्रीम आवडतं. बिलकुल आईस्क्रीम खावं लागतं म्हणजे काय? आईस्क्रीम अंगी बांधवावं लागतं. मग कोणतं? अमूलचं, वाडीलालचं, कोणाचं? ते आईस्क्रीम व्यक्तिमत्व विकासातलं आहे. हे आईस्क्रीम सांगते. आ म्हणजे आत्मविश्वास, आत्मविश्वास बाळगावा लागेल. ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा. असं आईस्क्रीम जे लोक दररोज खातात, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा, असे लोक त्यांच्या मार्गातले सगळे अडचणींचे दगड फोडतात आणि यशाचा मार्ग घडवतात. संगीतात जे लोक ऐकतात, म्युझिक जे लोक ऐकतात, ते लोक यशस्वी होतात. पुन्हा प्रश्न, कोणाचं ऐकायचं? AR रहमानचं? शास्त्रीय? हे भलतंच म्युझिक आहे. संगीतातले 7 स्वर आहे, 5 स्वर आहे, 3 आहे, किती आहे? 5 आहे, 7 आहे. त्यातला प्रत्येक स्वर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी काहीतरी सांगतो. सा म्हणतो सावधपणा बाळगा. रे सांगतो की जे काम करशील ते रेखीव असलं पाहिजे. ग आपल्याला सांगतं की गणितीय बुद्धी बाळगा, गलथानपणा सोळा. म सांगतं आपल्याला महत्वाकांक्षा बाळगा. ध सांगतं जरा धडपड करणारे व्हा, ते योगेश निरगुडे सारखे व्हा, संजय आखाडे सारखे व्हा, शीतल जानवे सारखे व्हा, स्वाती इसाये सारखे व्हा. नी आपल्याला सांगतं की नियोजनबद्ध प्रयत्न करा. अशा प्रकारे जे संगीताचे 7 स्वर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बिंबवतात, ते लोक अधिकाधिक यशस्वी होतात. या पद्धतीनं जर आपण दररोज आईस्क्रीम खाल्लं, दररोज जर का आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणला, तर आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो. मला 9ची तर वेळ सांगितली, परंतु त्याला किती वेळ बाकी आहे?
8:39 म्हणजे शेवटचे 20 मिनिटं आपल्याकडे आहेत, त्याचा आपण वापर करूया. महिलांविषयी काही बोललं पाहिजे. मला थोडं पाणी मिळू शकेल का? कारण हे काय झालं, जरा जास्त आवाज चढवून आहे का? बरं, फारच छान, फारच छान. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. पुण्यातलं उदाहरण आहे. रश्मी झगडे नावाच्या महिलेचं उदाहरण आहे. रश्मी झगडे एका अतिशय गरीब कुटुंबातल्या, लहानपणी आई वडील गेले, धड खाण्याचीही सोय नव्हती, अशा घरामध्ये वाढलेली मुलगी म्हणजे रश्मी झगडे. लग्न झालं, अशा सिद्धार्थ झगडे नावाच्या माणसाशी लग्न झालं. असा माणूस की जो धड ग्रॅज्युएटही नव्हता, परंतु सिद्धार्थ झगडे आपल्या पत्नीमध्ये एक अधिकारी पाहत होता. गावाकडे 5 एकर जमीन होती. वारजे मालवाडी इथले हे लोक 5 एकर जमीन पत्नीच्या शिक्षणाकरिता विकली. एक फ्लॅट होता, तो फ्लॅटही विकला. स्वतःचा व्यवसाय होता, तोही गुंडाळला. सेल्समनची नोकरी धरली आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन पत्नीच्या शिक्षणावर, तिच्या UPSCवर. आणि जवळजवळ 4दा रश्मी UPSCची एक्झाम नापास झाली, फेल झाली, अयशस्वी झाली. 5 एकर जमीन विकल्या गेली होती. लग्न झाल्यावर या रश्मी झगडेला जवळजवळ 9 वर्षाची मुलगी इंटरव्ह्यू मध्ये दाखवलेली. 2 खोल्याच्या घरामध्ये राहणारे लोक, तो त्यांचा कॉट दाखवलेला आहे. नेटवर गेलात तर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. मी की सर्वज्ञानी असा अंतर्ज्ञानी माणूस नाही. मी कुठेतरी पुस्तकात वाचतो किंवा नेटवर पाहतो आणि तुमच्यासाठी असे हातोडाधारी लोकांच्या गोष्टी शोधून आणतो. ही रश्मी झगडे घरचा कॉट जो आहे, पुस्तकं ठेवायला जागा नाही, तर कॉटला एक असा कप्पा असते माहित आहे, त्यातून आपण गाद्या उषा काढतो, त्याच्यामध्ये तिनं तिचे पुस्तकं भरलेले. अशा घरातली ही महिला, जिला 9 वर्षाची मुलगी आहे, अतिशय साधं वातावरण आहे, अशा या रश्मी झगडेनं चक्क UPSC क्लिअर केली. मला असं वाटतं की हातोडाधारी लोकांच्या यादीमध्ये तिचंही नाव आपण टाकलं पाहिजे. मला कोणीतरी इथं सांगितलं की भरत आंधळे इथं येऊन गेलेले आहेत. भरत आंधळे आणि मी नागपूरच्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये एकत्र होतो. तिथं त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली. त्यांची गोष्ट खरोखर ऐकण्यासारखी आहे. मी त्यांच्या जीवन कथेवर जात नाही. मी 3 मंत्र जे विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत त्यांना देत असतो. त्यातला एक जो मंत्र आहे तो देत असताना मी भरत आंधळेंचा उल्लेख करत असतो. 3 मंत्र आहे जे आयुष्यामध्ये यशस्वी व्हायला लागतात आणि बिलकुल सोपे साधे आहे, सोफिस्टिकेटेड, अगदी पुणेरी भाषेतले नाही आहे, गावरान भाषेतले आहे. ते 3 मंत्र असे आहेत, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी 3 मंत्र पाठ करावे लागतात. ते इलॅबरेट करता येतील पाहिजे, त्याच्यावरच मी 2 तास बोलत असतो. आपल्याकडे तर वेळ कमी आहे. ते 3 मंत्र असे आहेत की मामू टेंशन लेने का नहीं, मामू झोल खाने का नहीं, लगे रहो मुन्ना भाई. मामू झोल खाने का नाही याचा अर्थ असा की तुम्हाला 10वीत गणितात 150 पैकी 52च मार्क असू द्या, इंग्रजीत 100 पैकी 35च असू द्या, तरीही तुम्ही म्हणायचं मी होईल तर IAS अधिकारीच होईल. ड्रीम द मोस्ट. झोल खाणे का नाही म्हणजे स्वप्न पाहताना झोल खायची नाही. झोल खाणे आमच्या वराडातला शब्द आहे, इकडे काय म्हणतात काय माहिती. मामू टेन्शन लेणे का नाही, जगण्यामध्ये सहज भाव आणा. कोणतेही काम ताणतणाव घेऊन करू नका. तणाव मुक्तीचं तंत्रज्ञान आत्मसात करा. 3रं तंत्र लगे रहो मुन्ना भाई. परीक्षा दिली, नापास झाला, म्हणायचं व्हेरी गुड, वा वा वा, छान, मी नापास झालो, आता मी अधिक प्रयत्न करणार आणि मी यशस्वी होऊन दाखवणार. अधिक प्रयत्न करायचा, अधिक चांगला परफॉर्मन्स द्यायचा. नापास झालो, स्वतःला शाबासकी द्यायची, अरे वा किती छान प्रयत्न केला होता, थोड्याशाच गुणांनी नापास झालो, अधिक मी प्रयत्न करणार. लगे रहो मुन्ना भाई. लोक म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. नागपूरच्या साहित्य संमेलनामध्ये भरत आंधळे असं म्हणाले होते की लोक म्हणतात म्हणे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी तर अपयशाचा अख्खा जिना चढून आलो म्हणे, 6-7 वेळा नापास झालो होते. म्हणून ते म्हणत होते. मी तुम्हाला शेवटी एवढंच सांगू इच्छितो की निष्ठा असेल तर काहीही कमी नाही.
निष्ठा असेल तर आपण आपला हातोडा यशस्वीपणे वापरू शकतो. मी माझ्या कन्क्लुडिंग म्हणजे समारोपाकडे जातोय. मला इंद्रजित प्रेमकुमार सांगायचा होता, ऑटो चालकाचा मुलगा UPSC झाला तो गोविंद जयस्वाल सांगायचा होता, मी ज्या प्रियंका भगतच्या सत्कारात हजर होतो IPS झालेली वर्ध्याची, तिच्याविषयी बोलायचं होतं, मला रमेश घोलप विषयी बोलायचं होतं. एवढ्या लोकांविषयी बोलणं आता शक्य नाही. हातोडा प्रभावी वापरायचा तर निष्ठा बाळगावी लागेल. हाती जे काम घेतात ते निष्ठापूर्वक करावं लागेल. इथून गेल्यावर जगाचा नकाशा पहा. आफ्रिका खंड, आफ्रिका खंडाचा तो पोट फुगल्यासारखा भाग अमेरिकेच्या साईडने येणारा, असं त्या भागावर जिथं पोट फुगल्यासारखं तर वाटतं नकाशामध्ये, तिथे एक मोरोक्को नावाचा देश आहे. या मोरोक्को नावाच्या देशाची राजधानी आहे राबात आणि या मोरोक्को मधलं जे मेन बंदर आहे त्याचं नाव आहे कॅसाब्लांका. कॅसाब्लांका बंदराचं जे जुनं नाव आहे ते अलविदा असं होतं. मग त्याचं कॅसाब्लांका हे नाव कसं पडलं? कॅसाब्लांका नाव कसं पडलं त्याची एक रोमहर्षक अंगावर काटे आणणारी अशी गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या रणधुमाळीमध्ये हे अलविदा नावाचं बंदर हिटलरचा सेनापती रोमेलनं जिंकून घेतलं होतं आणि हे बंदर आपल्या ताब्यामध्ये यावं म्हणून मित्र राष्ट्रांच्या नावांचा एक बेडा चालून गेला. यातलं जे प्रमुख जहाज होतं त्याचा जो कप्तान होता त्याच्यासोबत त्याचा एक 12-13 वर्षाचा मुलगा हट्ट करून आला होता की डॅडी मला युद्ध पाहायचं आहे. ते मित्र राष्ट्रांचा बेडा चालून आला. त्या अलविदा बंदरावर त्यांनी धावा बोलला. रोमेलच्या सैन्यानं प्रतिकार सुरू केला. ऐतिहासिक गोष्ट आहे, पुस्तकात सापडणारी गोष्ट आहे, इंटरनेटवर सापडू शकेल. आपल्या अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे, आपल्याला हातोडा प्रभावीपणे चालवायला शिकवणारी गोष्ट आहे. रणधुमाळीला सुरुवात झाली, तोफगोळे डागल्या जाऊ लागले. हा जहाजाचा कप्तान आणि त्याचा 13 वर्षाचा मुलगा कॅसाब्लांका हा वरच्या जिथं ध्वज असतो तिथं उभे होते, युद्धाचं अवलोकन करत होते, संचालन करत होते. खालच्या भागावर एक गोळा येऊन पडला, त्या भागानं पेट घेतला. कॅप्टनला तिकडे धाव घेणं गरजेचं होतं. जाता जाता कॅप्टन आपल्या 13 वर्षाच्या मुलाला म्हणाला, कॅसाब्लांकाला म्हणाला की कॅसाब्लांका, हा आपल्या देशाचा ध्वज, इथे पोझिशन घे, उभा राहा आणि आपल्या देशाच्या ध्वजाचं रक्षण करत उभा राहा. जोपर्यंत मी ऑर्डर देत नाही तोपर्यंत पोझिशन सोडू नको. कॅसाब्लांका ध्वजाजवळ उभा. कॅप्टन खाली जायला लागला. सुसाट वेगाने एक गोळी आली, कॅप्टनला लागली. कॅप्टन बेहोश. केबिन मध्ये सैनिक घेऊन गेले. युद्ध सुरू. कॅसाब्लांकाला माहीतच नाही की कॅप्टनला म्हणजे आपल्या वडिलाला गोळी लागली. युद्ध आणखी पेटलं. हा कॅसाब्लांका जिथं उभा आहे तिथं एक तोफगोळा येऊन पडला. खरी गोष्ट आहे, ऐतिहासिक गोष्ट, काल्पनिक नाही. भागानं पेट घेतला. ज्वाळा कॅसाब्लांकाजवळ यायला लागल्या. त्या 13 वर्षाच्या मुलाजवळ तो त्या ध्वजाच्या रक्षणासाठी पोझिशन घेऊन उभा आहे सावधान मध्ये आणि त्या भागानं पेट घेतला. कॅसाब्लांका जळायला लागला. तेव्हा ओरडून त्यांना आवाज दिला की कॅप्टन मी हलू शकतो काय? बेहोश असणारा कॅप्टन कोणताही शब्द देऊ शकला नाही, आदेश देऊ शकला नाही. कॅसाब्लांका जळतोय, जिवंत जळतोय. त्याला असं वाटलं आपल्या डॅडीचं, त्याला माहितच नाही की कॅप्टन बेहोश आहे. त्याला असं वाटलं नाही कॅप्टनचं तर आपल्या वडिलाचं हृदय द्रवल आणि त्याला पुन्हा आवाज दिला की डॅडी मी हलू शकतो काय? परंतु त्याचा बेहोश असणारा डॅडी कोणताही आदेश देऊ शकला नाही. या जगाचा इतिहास साक्षी आहे, दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास साक्षी आहे. तो निष्ठावान कॅसाब्लांका तिथंच तसा जिवंत जळला. ते बंदर मित्र राष्ट्रांच्या फौजांनी जिंकून घेतलं. कॅसाब्लांकाची जी गोष्ट आहे ती त्या मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांच्या कानावर गेली. ऐतिहासिक फॅक्ट अंडरलाईन करण्यासारखी त्या अलविदा नावाच्या बंदराचं नाव बदलण्यात आलं. आज रोजी त्या बंदराचं नाव 13 वर्षाच्या मुलाच्या नावावरनं कॅसाब्लांका असं आहे. इथून गेल्यावर घरी जा, जगाचा मोठा नकाशा काढा. तुम्हाला तो आफ्रिका खंड दिसेल, पोट फुगल्यासारखा भाग दिसेल, तिथं मोरोक्को नावाचा देश दिसेल, त्याची राबात नावाची राजधानी दिसेल आणि तिथंच तुम्हाला हे कॅसाब्लांका नावाचं बंदर पाहायला मिळू शकतं, ज्याचं नाव त्या 13 वर्षाच्या मुलाच्या नावावरनं ठेवण्यात आलेलं आहे. या विषयाचा समारोप करत असताना मी एवढंच म्हणेल की त्या कॅसाब्लांका सारखी निष्ठा जर आपल्याकडे असेल तर मग आपण आपल्या आयुष्यातले अडचणींचे दगड फोडू शकणार नाही का? आयुष्यामध्ये यशाची वाट घडवू शकणार नाही का?
जाता जाता आपण एवढंच फक्त फॅक्ट लक्षात घेऊया की पेट्रोल पंपावर काम करणारे धीरूबाई रिलायन्सचं साम्राज्य घडवू शकतात, हातोडा आहे म्हणून. एपीजे अब्दुल कलाम नावाड्याचा मुलगा, शिकायला पैसे नाही, बहिणीचे दागिने गहाण टाकावे लागले होते, कधी काळी त्यांनी न्यूजपेपर टाकले. असे एपीजे महान शास्त्रज्ञ बनू शकतात, भारताचे राष्ट्रपती बनू शकतात. कुठंतरी संकटावर वार करणारा हातोडा आहे म्हणून. रेडिओवाल्यांनी ज्याचा आवाज भसाडा आहे, फुटलेला आहे, त्याला फाटका स्पीकर आपण म्हणतो, खराब आहे म्हणून ज्याला वृत्त निवेदकाची नोकरी नाकारली होती, असा अमिताभ बच्चन महानायक बनू शकतो. कुठेतरी हातोडा फिलॉसॉफी आत्मसात केलेली आहे म्हणून. तुम्हाला कुसाड्यांना कळली ना आता हातोडा फिलॉसॉफी? बिलकुल कळली. आता प्रत्येकाला हातोडा भेटला ना. हालचाल करू शकत नाही, खुर्चींमध्ये बद्ध आहे, हातपायी हलवू शकत नाही, असा स्टीफन हॉकिंग जगाला हलवणार अवकाशशास्त्रातलं संशोधन करू शकतो, आईन्स्टाईनच्या पुढचं संशोधन करू शकतो. त्यानं लिहिलेलं पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा संक्षिप्त इतिहास, मिलियन्स मध्ये कॉपीज खपल्या, लाखोंमध्ये, दशलक्षांमध्ये, कोट्यवधीमध्ये कॉपीज खपल्या. अशा माणसानं लिहिलेलं पुस्तक आहे. मोटार न्यूरोसिस नावाचा आजार झालेला आहे, टीव्हीवर पाहिला असेल, अशी मान टाकलेला असतो, डिस्कव्हरी चॅनलवर पाहिलाय का कोणी? स्टीफन हॉकिंग त्याचं नाव आहे. असा न हलू शकणारा स्टीफन हॉकिंग जगाच्या इतिहासामध्ये आपलं नाव नोंदवू शकतो. 27 वर्ष तुरुंगात काढणारे नेल्सन मंडेला जर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. आईचं प्रेम लाभलं नाही, वडिलांचं छत्र लाभलेलं नाही, असं नेल्सन मंडेला, असे ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. अशा कितीतरी यशोगाथा सांगण्यासारख्या आहे. या सगळ्या गोळा करा, आपल्या पोरांना सांगा, आपल्या मुलीला सांगा, स्वतःला सांगा, स्वतःमध्ये एक यशस्वी मनोवृत्ती घडवा. यशस्वी पालकांचे बालकही यशस्वी घडतील. आयुष्य कंठत असताना जर तुमच्या मार्गामध्ये दगड आला तर त्याच्यावर हे दणकन हातोडा घालायचा आणि संकटाचे दगड फोडत यशाचा मार्ग घडवायचा. असा यशाचा मार्ग घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातचा हातोडा आपण सज्ज ठेवाल, या अपेक्षेसह मी माझ्या शब्दांना विराम देतो. मला इथं बोलावलं, फार मोठी इज्जत दिली, आपण आदर दिला सर. माझी खरं पाहिलं तर एवढ्या मोठ्या स्टेजवर उभा राहायची लायकीच नाही. हे सगळ्या आपल्या बेनी सरांचं मोठेपण आहे, हे आमच्या मडावी सरांचं प्रेम आहे, हे वाघ सरांचे आशीर्वाद आहेत. आपण सर्व नाशिककरांनी मला जे प्रेम दिलं त्या प्रेमाला मी सलाम करतो आणि शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या पुष्पे व्हायचे यासाठी विविध दाखले देऊन अतिशय आपल्या धारदार शैलीने पटवून दिले. साहेब, मला खात्री आहे इथला प्रत्येक श्रोता नक्कीच हातात